आहे तशी दिंडी मला वापस न्यावी लागेल आणि इथून पुढे मी दिंडी आणू पण नाही शकणार. देवा, या बाईला काही होऊ नको देऊ अशी भगवंताकडे प्रार्थना केली आणि आपला हात त्या गीताबाई नामक स्त्रीच्या डोक्यावरून फिरवला. जसा हात फिरवला ना तशी ती बाई उठून उभी राहिली आणि भगवान बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेस भगवान बाबांची कीर्ती ही वाढू लागली. नंतर भगवान बाबा हे गडाचे उत्तराधिकारी झाले, नारायण गडाचे उत्तराधिकारी झाले. परंतु हे काही विरोधकांना म्हणजे काही कर्मठ लोकांना खपवलं का नाही. ते म्हणाले की रे आपला गड हा कस काय घेऊ शकतो, आपण या भगवान बाबांना हाकलून लावायचं. त्यांनी ठरवलं विरोधकांनी. मग काय, त्यांनी बरेच डाव आखले. त्यापैकी त्यांनी एका सुंदरा नामक स्त्रीला सांगितलं पैसे देऊन की तू पोरगीची केस ही दाखल कर आणि ती केस आष्टीच्या कोर्टामध्ये दाखल केली गेली. त्या सुंदरा नामक स्त्रीला बोलवण्यात आलं पुढं. न्यायाधीश देखील त्यावेळेचे मुस्लिम होते. बोलवण्यात आला आणि एका साईडला भगवान बाबा आणि ती सुंदरा. आणि त्या ठिकाणी मग न्यायाधीशांनी प्रश्न केला की तुम्ही भगवान बाबांना केव्हापासून ओळखतात. ती म्हटली ओळखण्याचं काय, मी तर त्यांच्या जवळच राहते, मी यांना बऱ्याच दिवसापासून ओळखते. त्यावेळेस ते म्हणाले असं खरं. ते म्हणाले मग खरं मी त्यांच्या जवळ राहते, त्यांना ओळखणारच. त्यावेळेस ते म्हणाले की बरं बाई, मग मला सांगा की भगवान बाबांच्या कोणत्या पायाला 6 बोट. ती गोंधळून गेली, इकडे तिकडे हाताला पायाला बघू लागली. तिला काही सुचेच ना. तिने पाय धरले न्यायाधीशांचे आणि भगवान बाबांचे म्हणाले अहो हे मी नाही केलं, मला हे काही लोकांनी पैसे देऊन करायला लावलं होतं, मला सोडा. आणि त्यावेळेस भगवान बाबांनी देखील तिला सोडलं. हा डाव त्या विरोधकांचा फेल गेला. परंतु तरीही त्यांनी हार न मानता अजून एखादा डाव आखण्याचं ठरवलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी दुसरा डाव आखला आणि भगवान बाबांचा पेटा एका नालायक बाईच्या घरी नेऊन ठेवला. आणि अख्ख्या गावामध्ये गोंधळ उडाला की अरे भगवान बाबांचा पेटा एका नालायक बाईच्या घरी आहे. आणि हे जसं भगवान बाबांना कळलं खूप वाईट वाटलं. अहो एवढंच नाही तर त्यांच्या कथा समाज देखील त्यांना नको नको ते बोलायला लागला. त्यांना मनाला भिडलं. राग तर आलाच हो, परंतु वाईट देखील वाटलं की अरे कुठेतरी आपलं काहीतरी चुकतच, आपण नाही केलं परंतु आपल्या वाट्याला कशामुळे आलं. आणि त्यावेळेस त्यांनी जनतेला त्रास नको म्हणून स्वतः नदी काठी गेले. एका तास गेले, आजूबाजूला पाहिलं कोणी नाही याची खात्री पटवून घेतल्यानंतर त्यांनी एका धारदार दगडाने आपलं लिंग कापून घेतलं. अहो काय चूक होती हो भगवान बाबांची, दुसऱ्यांनी फेटा पळवून त्या नालायक बाईच्या घरी ठेवला. परंतु माझ्या समाजाला काही नको म्हणून स्वतःच लिंग कापलं. परंतु जसा तो थेंब जमिनीवरती पडला ना त्या ठिकाणी तुळशी उगवल्या. म्हणजे काय कीर्ती होत्या भगवान बाबांची. आणि मग त्यानंतर जखमेवरती काही वनस्पतीचा पाला लावून ते पुन्हा गडावरती येऊन झोपले. अरे ते म्हटले अरे भगवान बाबा तर कधी दुपारी झोपत नाही, मग आज काय झालं. त्यावेळेस त्यांनी पाहिलं की अरे त्यांना रक्ताचे डाग दिसले. सर्व प्रकार कळला की अरे भगवान बाबांची काही चूक नव्हती. तरीही विरोधक शांत बसले नाही. त्यांनी पुन्हा अपील कोर्टामध्ये केस दाखल केली. परंतु भगवान बाबांनी पहिली केस मात्र वकील लावून जिंकली. पण ते म्हणाले की अरे आपण जनतेकडून पैसा विकास कामासाठी घ्यायचा आणि तो आपल्या गाडीसाठी वापरायचा. ते म्हणाले नाही, केसला जायचं नाही. आणि त्या ठिकाणी ते केसला न गेल्यामुळे निकाल हा विरोधकांकडून लागला. आणि मग काय, कलेक्टर त्या ठिकाणी आले. गडाची ओढी, हत्ती घोडे उंट सगळं काही भगवान बाबांनी त्या चाव्या कलेक्टरच्या हातामध्ये दिल्या. गड सोडला. परंतु त्या सोडायच्या वेळेस गड त्या ठिकाणचं पिंपळाचं झाड आहे ना ते मुळात सकट उपटून खाली पडलं. म्हणजे त्या पिंपळाच्या झाडाला देखील संत भगवान बाबांना सोड वाटत नव्हतं. एवढी दयाळूपणा वृत्ती ही भगवान बाबांची होती. पुढे जाऊन मग ते हिमालयाकडे गेले आणि त्या ठिकाणी बाजीराव पाटील त्यांच्या आईने सांगितलं की मला भगवान बाबा या ठिकाणी पाहिजे.
त्यांनी अन्न पाणी सोडून दिलं आणि मग लगेच बाजीराव पाटील हे हिमालयाकडे शोधायला गेले. त्या ठिकाणी मग त्यांनी नगरच्या रेल्वे स्टेशनवरती भगवान बाबांना पाहिलं आणि आणलं. आणि त्या ठिकाणी आजच्या भगवान गडाला आपण भगवान गड म्हणून ओळखतो, तो पूर्वीचा डुम्या डोंगर आहे. आणि त्या ठिकाणी ती जागा पसंत केली आणि तो गड बांधला. अहो, गडावरती जर कोणी पहिली शाळा काढली असेल ना तर ती संत भगवान बाबांनी काढलेली आहे. आणि भगवान बाबांनी आपल्या सर्वांना एक महत्वाचा संदेश देखील दिलाय की तुम्ही 1 एकर जमीन विका, परंतु आपल्या मुला बाळांना घडवा, त्यांना शिकवा, मोठं करा. आणि या संदेशाला अनुसरून आपण आपल्या मुली मुलांना घडवलं देखील पाहिजे. अहो, भगवान बाबांनी आपलं गड ऐश्वर सगळं धन काही सोडलं, परंतु आज आपण आपली वस्तू नाही परंतु दुसऱ्याची घेण्यासाठी भांडतो. काय भेटतो मग भांडून? जे आपलंय ना ते माझं आहे ते माझंच म्हणा, आणि जे दुसऱ्याच आहे ते दुसऱ्याच म्हणा. नाहीतर आपण माझं आहे ते माझंच आणि दुसऱ्याचं ते माझंच, अशी वृत्ती आपली. कशाला उगाच वादविवाद करतो? काय भेटतं वादविवाद केल्याने? तर काही नाही, उलट आपलाच वेळ वाया जातो, पैसा वायाला जातो. काही माणसं त्या वादविवादामुळं अटॅक झटकेहून मरतात देखील, तरी पण वादविवाद करायचं सोडतात का? नाही. तुम्हाला सांगते, तंटा तुमचा माझा, याचा त्याचा कुणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. अहो, कशाला वादविवाद करतात? झाला ना, आपसात बसून तडजोड करा ना. कशाला कोर्टामध्ये जातात? आपल्याला काय भेटतं का? वकिलाला जेवढे पैसे जात नाहीत ना तेवढ्याची ती जागेसाठी असेल, जे वस्तूसाठी म्हणतात ना तेवढी वस्तू सुद्धा त्या किमतीची नसते. म्हणून वादविवाद करू नका, भांडण तंटे करू नका. हे मी सांगते का तुम्हाला? तर नाही. अहो, रामदास स्वामी देखील एका ठिकाणी सांगतात, जनी वादविवाद सोडून घ्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा, जगी तोची शोक संताप पहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. झालाय ना वादविवाद, तर आपसात बसून तडजोड करा, मिटवा. ते तुमच्या हिताचं आहे आणि त्यामुळे तुमचं हित होणार आहे. पण आज आपण वादविवाद करायचं काय सोडतो का? तर नाही, वादविवाद करतो. छोट्या छोट्या कारणांवरून भांडू नका आणि जे काही पुढचा व्यक्ती बोलतोय तो नीट ऐकून घ्या. पण आज आपल्याला कोणत्याही गोष्टीचा शब्दशः अर्थ कळतो का? नाही. कुणी काय चुकून बोललं तरी आपण खरं माणूस लगेच दगड उचलले, लगेच वादविवाद करतात. तर असं न करता वादविवाद करू नका. अहो, आपण प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ समजून घेतला पाहिजे की अरे काय तरी सांगायचं या गोष्टी मार्फत एखाद्या व्यक्तीला. आपण कोणत्याच गोष्टीचा शब्दशः अर्थ करून घेतो का? नाही. काही काहींना तर काहीच कळत नाही, काही काहींना बर का, नाहीतर येतात माझ्या मागून, मला म्हटली काय, मला म्हटली. काही काहींना असाच एक त्याला चावला विंचू. आता विंचू एवढा असतो ना? होय, आता विंचू एवढा असतं का? नाही. मग एवढा तरी असेल ना? एवढा नाही, एवढा तरी. मग एवढा मग केवढा असतो तुम्ही सांगा बाबा? हा, एवढा असतो. बाबांना विंचू माहितीये बाबा, टाळ्या वाजव की आता त्यांच्यासाठी. तर मग एवढा असणार विंचू एका माणसाला चावला. आता विंचू चावल्या माणूस किती खुद खुद हसत की नाही? नाही हसत, रडतो, वेदना होते. बरोबर. मग एवढा असणार विंचू एका माणसाला चावला, त्याला होऊ लागल्या वेदना. गेला की डॉक्टरांकडे. त्या ठिकाणी गेल्यानंतर डॉक्टरांनी इंजेक्शन वगैरे वगैरे त्यांचं दिलं आणि त्यांनी सोबत 2 बँडेज पट्टे दिले आणि म्हणाले की तुम्हाला ज्या ठिकाणी विंचू चावलाय ना त्या ठिकाणी या 2 बँडेज पट्ट्या लावा. हा शहाणा आला की घरी आले आले त्यांनी दिला की बायकोला आवाज, गंगे आगे गंगे. ती गंगे लई हुशार, शेवटी बायको ह्याची होती. मग काय ते म्हटल्या, काय झालं, कमून वरडतात? तेव्हा म्हटला, अगं गंगे मला विंचू कुठं चावला बरं? ती म्हटल्या, एवढं ध्यानात नाही का? आतल्या भिंतीत डाव्या कोपऱ्यात. हा शहाणा गेला तिकडच बँडेज पट्टी चिटकवीत बसला. आता काय म्हणावं बरं याला? तुम्ही हसलात खरं,
पण सांगायचं तरी काय होतं? काहीतरी कळलं म्हणूनच हसलात ना. बरं मग सांगायचं तरी काय होतं? त्या डॉक्टरांचं म्हणणं तरी काय होतं की अरे बाबा, तुला ज्या ठिकाणी शरीरावर विंचू चावलाय त्या ठिकाणी तू या बँडेज पट्ट्या चिटकव. परंतु हा दीड शाणा गेला भिंतीला चिटकवीत बसला बँडेज पट्ट्या. परंतु काही माणसांना खरं शब्दाचा अर्थच कळत नाही. हे अजून एक सांगते, तुम्ही हसलाच नाही हो. आता आपल्या गावातल्यांसाठी एक तर द्यायलाच पाहिजे. तुमच्यासाठी देते. आता नीट लक्षपूर्वक ऐका, हसायचं बर का, बळच नका हसू, कळून हसा, नीट लक्ष द्या आणि कळल्यावर हसा. एक माणूस दररोज जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर साखरेचा डबा चेक करायचा. बायकोनी 1 दिवस पाहिलं, 2 दिवस पाहिलं, 3ऱ्या दिवशी पण तिने पाहिलं, पण 4थ्या दिवशी काय तिला आवडलं नाही. ती म्हटली त्याचं जेवण झालं, तो गेला साखरेचा डबा